मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। जवळ 5 दशकांपेक्षा देखील जास्त काळ या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो नवभारत तयार केला, त्या नवभारताचा पायवा रचणारे हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते। आणि म्हणूनच आपण जर त्यांचा एकूण जीवनपट बघितला तर एक स्वयंसेवक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक हिंदू चिंतक म्हणून, एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक अर्थशास्त्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम, खरं म्हणजे ते केवळ नेता नव्हते, तर इंग्रजीतला शब्द आहे स्टेट्समन। अटल बिहारी वाजपेयीजी वॉज अ स्टेट्समन। आणि आपण बघा की या भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे त्यांनी विपरीत काळामध्ये नेतृत्व दिलं, दिशा दिली आणि सातत्याने हिंदुत्वाची संकल्पना मांडत असताना त्याचा जो व्यापक विचार आहे, त्या व्यापक हिंदुत्वाच्या विचारापासनं कधी तडजोड ही अटल बिहारी वाजपेयीजींनी केली नाही। पहिल्यांदा ज्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री बनले त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारताचं परराष्ट्र धोरण जे अटलजींनी परिभाषित केलं, आजही तेच धोरण महत्त्वाचं मानलं जातं। आजही तीच पद्धती आपण स्वीकारतो, किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं। आणि म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींचं आपण बघितलेलं आहे। खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे। आपण जर बघितलं तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात। देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो। आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे। आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासनं कामरूपपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली। अटलजींचं दृष्टिकोन यात आहे की ज्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची भूमिका मांडली त्यावेळी अटलजी असं म्हणाले कि एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है, और उस गांव में पैदा होने वाला अनाज, फल, सब्जियां, दूध ये शहरों तक जाता है। तो इससे न केवल गांव लाभान्वित होता है बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का, अर्थतंत्र का हिस्सा एक रास्ते से गांव बनता है। आणि 6 लाख भारतातले गावं जोडण्याकरता देशातली आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2008-9 साली
ज्यावेळी इंडिया टुडे सारख्या एका मॅगझिननी या देशातल्या ट्रान्सफॉर्मेशनल अशा योजना कुठल्या याचा 1950 पासूनचा सर्व्हे केला, त्यावेळी त्यात पहिल्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण जे काही टेलिकम्युनिकेशनचे फायदे घेतो त्याचे रिफॉर्म्स करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं, मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. हे याकरता महत्त्वाचं आहे की अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती. आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणुसंपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता, पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता. ज्या ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो, अमेरिका असेल किंवा मोठी राष्ट्र, अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो. असं अनेक वेळा झालं. पूर्ण तयारी भारताने अणुविस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले. त्यांनी त्या दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही. पण अटल बिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. अटलजींनी निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हिलन्स केले. पण ज्या दिवशी अणुविस्फोट झाला तो झाल्यानंतरच जगाला कळलं की आता जगामध्ये एक बलशाली देश, एक अणुसंपन्न देश हा भारत तयार झालेला आहे. आणि त्यातून भारताची दृढता तर त्यांनी दाखवलीच, पण ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी त्यांना सातत्याने हे फिलर्स येत होते की अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला वाळीत टाकेल, अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला बहिष्कृत करेल. आणि झालंही तसंच. आपण अणुविस्फोट केल्यानंतर अमेरिका, युरोप, जपान सगळ्या देशांनी सांगितलं आता भारतासोबतचे आर्थिक व्यवहार आम्ही समाप्त करतो आहोत. आता भारतासोबत कुठलाही करार नाही, भारतासोबत व्यापार नाही, भारताला मदत नाही. अशा पद्धतीनं एक प्रकारे भारताला बहिष्कृत करण्याचं काम आंतरराष्ट्रीय समुदायाने केलं. अटलजींना विचारलं की अटलजी आता भारताचं काय होणार, तेव्हा अटलजी म्हणाले 100 कोटीच्या भारताला जगाची आवश्यकता नाही आहे, 100 कोटीचा भारत ही जगाची आवश्यकता आहे, जगाला परत यावं लागेल. आणि अटलजींचं म्हणणं इतकं खरं ठरलं, भारताने कुठेही याचना केली नाही. हळूहळू प्रत्येक देशाला लक्षात आलं की या जगाचा विचार भारताशिवाय होत नाही. ही 100 कोटी लोक या जगामध्ये वेगळी केली जाऊ शकत नाही. आणि मग हळूहळू युनिलॅटरली भारताने मागणी न करता एकेका देशाने भारतावरचा जो काही त्या ठिकाणी सँक्शन्स होते ते उचलले आणि शेवटी संपूर्ण जगाने पुन्हा भारताला रिकग्निशन दिलं. भारतासोबत व्यापार, भारतासोबत व्यवहार हा सुरू केला. ही अटलजींची दृढता होती. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर ज्या काळामध्ये भारताला जगाने बहिष्कृत केलं त्यावेळी अर्थशास्त्री नसलेल्या अटलजींनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार केली की त्या सगळ्या काळांमध्ये आपली अर्थव्यवस्था 9%, 8%, 10% वाढली. आणि
सगळ्यात महत्त्वाचं 2005 साली ज्यावेळी UPAच्या सरकारने पहिली आर्थिक पाहणीचा अहवाल त्यांचा दाखल केला, त्या आर्थिक पाहणीच्या अहवालात त्यांनी लिहिलं की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली आणि त्या काळामध्ये 6 कोटी जॉब्स, 6 कोटी रोजगार हे अटलजींनी तयार केले. म्हणजे जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते. आणि म्हणून अटलजी अर्थशास्त्री नव्हते, पण त्यांना अर्थशास्त्र समजायचं. अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं. आणि ज्या प्रकारे देशाचा मान सन्मान त्यांनी उंच केला, खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्समध्ये गेल्यानंतर सगळे देश आपल्या भाषेत बोलायचे, पण भारत मात्र इंग्रजीत बोलायचा. अटल बिहारी वाजपेयीजी पहिले असे प्रधानमंत्री ठरले, पहिले असे नेते ठरले, परराष्ट्र मंत्री ठरले. त्यांनी ठामपणे सांगितलं, मी पण माझ्या देशाच्या भाषेत बोलणार, तुम्ही माझ्याही भाषेचं ट्रान्सलेशन करा. आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं. आणि तेव्हापासनं युनायटेड नेशनमध्ये हिंदीचंही ट्रान्सलेशन सुरू झालं आणि हिंदी भाषेला, भारतीय भाषेला पहिल्यांदा रिकग्निशन त्या ठिकाणी मिळालं. आपल्याला माहिती आहे अटलजींना अनेक भाषा ज्ञात होत्या. अटलजींना सातत्याने ते आपल्या लोकसभेमध्ये जे थिरुवेलुवर आहेत, सगळ्यात महान कवी आपल्या तमिळनाडूचे, त्यांचे जे कुरल आहेत थिरुकुलर, ते त्या ठिकाणी सातत्याने सांगायचे. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते मराठीमध्ये बोलायचे, बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालीत बोलायचे. आणि सगळ्या प्रकारच्या साहित्यांचा